नमस्कार, सायली ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते। तर आज आपण सोयाबीन मसाला कसा बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हा सोयाबीन मसाला जे व्हेज खातात ना त्यांच्यासाठी खूप खूप छान लागतो, म्हणजे चिकनची टेस्ट येते त्याला। तर बघूया आपण कसा करतात तो सोयाबीन मसाला। इथे आपण कांदा, काजू, टोमॅटो, लसूण, आलं मसाला कोथिंबीर टाकले। आपण बारीक मिक्सरमध्ये वाटण करूया। हे आपलं खोबरं भाजून तयार आहे। आता आपण ते मिक्सरला लावून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आपण जे कांदा खोबरं वगैरे भाजलेले ना त्याची आपण आता पेस्ट केली आहे मिक्सरला। आता आपण पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर गरम करत। आता ह्याच्यामध्ये पण तेल टाकून घेऊ। मी ह्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलेले आहे आणि ते तेल चांगलं गरम झालं की आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे ना ती आपण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये। आपण तेलामध्ये ग्रेव्ही टाकलेली आहे कांदा खोबऱ्याची। हे आपण चांगली मिक्स करून घेऊया त्याला तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करूया। आता ग्रेव्हीला चांगलं तेल सुटत चाललंय तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये आपण आता सगळे मसाले ॲड करू। मसाले ॲड करताना गॅस आपण थोडा बारीक करू। तर याच्यामध्ये आपण पहिले हळद टाकूया, त्याच्यानंतर हळद चांगली मिक्स करून घेऊ। काश्मीरी मिरची पावडर टाकू। एक चमचा काश्मीरी मिरची, ह्याच्यामध्ये आता आपण आपला नेहमी वापरतो तो घरगुती तिखट मसाला 1 चमचा टाकला मी, थोडा टाकते। आता हे आपण चांगलं मिक्स करू। त्याला पण थोडा वेळ आपण तेल सुटेपर्यंत मिक्स करूया। त्याच्यामध्ये आपण सोयाबीन टाकले, चांगले मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये आपण आता मीठ ॲड करू। एक चमचा आणि थोडं कमी 1 चमचा टाकून असं मीठ टाकून घेतलंय। हे चांगलं आपण 20 मिनिटं शिजवून घेऊ। ह्याच्यामध्ये एक मी मोठा ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे। आता हे चांगलं आपण झाकण देऊन शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपलं सोयाबीन शिजत आलेलं आहे। आपण चेक करूया। आपण एका डिशमध्ये घेऊ आणि सोयाबीन शिजले की चेक करू। हे बघा तर सोयाबीन आता इथे शिजलेलं।
त्याच्यामध्ये थोडी ग्रेव्ही ठेवायला लागेल, एवढी पण नको, थोडी आपण ग्रेव्ही ठेवू. थोडी ग्रेव्ही असली ना की भाताबरोबर छान. वरून आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे किचन किंग. किचन किंग मसाला टाकून आपण चांगलं सोयाबीन मसाला मिक्स करायचा. आता हा थोडी ग्रेव्ही आपली आटली ना की आपला मसाला तयार आहे. ते आपला सोयाबीन मसाला बनवून तयार आहे. बघा कसा छान दिसतो. जर कोण व्हेजिटेरियन असतील तर त्यांच्यासाठी खास सोयाबीन मसाला करायचा, खूप छान लागतो. अशा प्रकारे आपला सोयाबीन मसाला बनवून तयार आहे. मंडळी चला या जेवायला. जर कोणी व्हेजिटेरियन असतील तर त्यांच्यासाठी खासच आहे बेत. आता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा कसा लागतो ते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.